म्हटले मग माझ्या ज्या पतीने माझ्या घरावर असं दरवाजावर लिखाण केलेलं आहे की ज्यांना दत्तक हवा असेल त्यांनी संपर्क साधावा. म्हणजे त्यांच्याकडे मुलाबाळांची काही कमतरता चिकार होते. हां, मग बघा 9 महिने पूर्ण झाल्यानंतर तिच्या बहिणीला तिकडे पुत्र झाला आणि मग तिने सांगितलं की आता तिच्या पतिदेवाला बोलवलं. म्हटले माझा आता बाळ तुम्ही माझ्या बहिणीकडे घेऊन जा धुंदुलीकडे आणि तिला देऊन या आणि तिच्याकडून पैसे घेऊन या. आणि मग तो लहान जन्माला आलेला बाळ धुंदुलीला दिला आणि धुंदुलीने आपल्या पोटाचे त्या चिरगुट्या बांधल्या होत्या ते काय केल्या, सोडल्या आणि जाहीर करून दिलं की मला काय झाला, पुत्र झाला. आता पुत्र झाल्यानंतर मग आत्मदेवाला आनंद झाला. आत्मदेवाच्या त्या तुंगभद्रा नदीच्या काठावर जे नगर होतं त्या सगळ्या नगरातील मंडळींना आनंद झाला की आपल्या नगरामधील हा आत्मदेव ब्राह्मण याला पुत्र संतान नव्हतं पण पुत्र संतान झालेलं आहे. शेवटी बघा 60 वर्षाच्या वयात का होईना पण याला काय झालं, पुत्र संतान झालेलं आहे. आणि बघा मग तो पुत्र झाला परंतु आता आईला त्याच्या दूध नाही. मग आता हा पीन काय, त्याच्याकरता त्याच्या दुधाची आयोजन. तर ती म्हणते माझ्या बहिणीला मुलगा झाला पण गुण काय झाला, वारला. म्हणजे माझ्या बहिणीला याचं संगोपन करण्याकरता तिला बोलवून घ्या. तर तिच्या बहिणीला आणला. आता तिच्या बहिणीचा मुलगा होता का, तो मुलगा तिच्याच बहिणीचा होता ना, परंतु ती कोणाला माहीत पडलं नाही, त्या आत्मदेवाला देखील माहीत पडलं नाही. आणि अशा प्रकारे हा मुलगा जन्माला आला ना. 3 महिन्यानंतर पुन्हा गायला देखील काय झाला हो, ते फळ गायला खाऊ घातलं होतं त्यांनी, गायला चारलं होतं ते फळ दोघी बहिणींनी. या गायला देखील 3 महिन्यानंतर माणसासारखा मुलगा जन्माला आला आणि त्याचे कान फक्त गायीचे कान जसे असताना त्या बाळाचे कान गायीच्या कानासारखे होते. मग बघा आत्मदेव स्वतःच ब्राह्मण होता. ते मुलं थोडे बघा त्यांचं बारसं वगैरे त्या दिवशी बारशाच्या दिवशी काय करता, दिवचे संस्कार, त्यानंतर ब्राह्मण नामकरण विधी. तर नाव ठेवण्यामध्ये आले तर मोठ्या पुत्राचं नाव धुंदुलीच्या पुत्राचं नाव धुंदुकारी ठेवण्यात आलं. आणि जो गायपासून मुलगा झाला होता ना त्याचं नाव, त्याचे कान गोकर्ण म्हणजे गाय सारखे असल्यामुळे त्याचं नाव काय ठेवलं, गोकर्ण. आणि बघा त्याच्या अंगणामध्ये जे काही वृक्ष होता, झाड होता, त्या झाडाला देखील फळं आणि फुलं यायला लागले, बहरलं ते. आणि मग तेव्हापासून त्याच्या घरी जर त्याने फळं आणले तर ते फळं देखील सुकत नव्हते. असं त्याचं जीवन झालेलं आहे, कृतकृत्य झालेलं आहे आत्मदेव ब्राह्मण. परंतु आता हे मुलं वाढल्यानंतर हा जो मुलगा होता धुंदुलीचा मुलगा धुंदुकारी, हा होता ब्राह्मणाचा मुलगा. आत्मदेव ब्राह्मण होता, सत्वशील ब्राह्मण होता. परंतु तो मुलगा ब्राह्मणाचा असून आपल्यासोबत कुत्रे पाळायचा, कुत्रे. आणि खेळ बघा 5-7 वर्षाचं वय असताना आपल्याबरोबर जे खेळायला मुलं आले ना त्या मुलांना तो काय करायचा, विहिरीमध्ये टाकून द्यायचा. कोणाचं म्हणजे सगळे झोपले, तू परचाड्याला झोपतात लोक. अशा वेळेला जर आपल्या सोबत खेळण्याकरता मुलं आले त्यांना विहिरीत ढकलून द्यायचा तो. मग आता आत्मदेवाला तो मोठा झाल्यानंतर मग तो फार वाईट होता. त्याच्या ठिकाणी सर्व बाजा होत्या. आता त्यात बाजा काही सांगायचे तर आपण, कारण आपलं व्यासपीठ नाही ते. परंतु त्याने बघा पैसे मिळवण्याकरता आई वडिलांना देखील मारू लागला तो. आत्मदेवाला म्हणतोय बाबा अहो म्हटले मला पैसे द्या. जोपर्यंत पैसा होता त्यांनी काढून दिला. परंतु शेवटी पैसा संपल्यानंतर याने बापाला देखील मारलेला आहे. मारलं म्हणजे जीवे नाही मारलं, फक्त मार दिला. आणि छातीवर पाय ठेवून बाबाला म्हणतो मला तिजोरीची चाबी द्या. शेवटी बाबाने त्याच्या ताब्यात तिजोरीची चाबी देऊन टाकली
पैसा नाही तर तिथून निघल कुठे पैसा. आता तुम्हाला माहित आहे व्यसनी माणसाला काहीच पुरत नाही, घरामध्ये भांडी बी पुरता नाही बारे. तो शेवटी पत्नीच्या पैशावर येतो, असा असतो व्यसनी मनुष्य. शेवटी त्या आत्मदेवाला मारल्यानंतर आत्मदेवाने गोकर्णाचा दावा केला. आता हा जो गायीचा पुत्र होता तो विद्वान पंडित होता. काशी हरिद्वार अशा पूर्ण पवित्र क्षेत्रांमध्ये रहिवास करणारा, आणि बाप्पाचा धावा त्याने ऐकला. त्याच्या कानावर आपल्या वडिलांचा धावा पडला आणि तो आलेला आहे घरी. घरी आल्यानंतर बाबा म्हटले काय झालं? म्हटले तुझ्या भावाने मला मारलं. म्हटले बाबा अहो यांच्या मायामोहामधून तुम्ही निघून जा. म्हटले मी तुम्हाला सांगतो. म्हटले काय करा? तुम्ही वनामध्ये जा आणि वनामध्ये जाऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचा जो दशमस्कंद आहे श्रीमद भागवताचा, त्या दशमस्कंदाचं पारायण करा. बघा ऐका, तुम्हाला तर ये 12 स्कंद ऐकायची आहे, पण आत्मदेवाने वनामध्ये जाऊन एकांतामध्ये राहून, म्हणून एकांतामध्ये राहायला पाहिजे आणि एकांतामध्ये राहायला शिकायला पाहिजे. कारण एकांतामध्ये भगवंताचं नाम तोंडामध्ये येऊन शकतं, आपण भजन करू शकतो. आणि लोकांतामध्ये आलं म्हणजे काय होतं? काय होतं तुम्हाला माहित नाही का? लगेच जर मी कधी थोडीशी कथा थांबवली आता तुम्ही काय करता? बोलायला लागून जाता. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आमा एकांताचा वास, तुका म्हणे आमा एकांताचा वास, तुका म्हणे आमा एकांताचा वास, तुका म्हणे आमा एकांताचा वास. ब्रह्मी ब्रह्मरस जेवू सदा, ब्रह्मी ब्रह्मरस जेवू सदा. आता ही सोबडे झाले त्रिभुवन, आता ही सोबडे झाले त्रिभुवन. ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. ताई सोडे झाले त्रिभुवन, आताई सोडे झाले त्रिभुवन. एकांतामध्येच भगवान परमात्म्याचं नाम चिंतन होऊ शकतं. तर बघा, तो जो गोकर्ण आहे त्या गोकर्णाने आपल्या वडिलांना उपदेश केला. बाबा अहो बाबा म्हटले, यांच्यामधून तुम्ही यांच्या मायामोहामध्ये अटकून तुम्ही राहू नका आणि वनामध्ये जा आणि श्रीमद भागवत महापुराणाचा दशमस्कंद आहे, त्या दशमस्कंदामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जे काही चरित्र आहे ते वर्णन केलेलं आहे. त्या चरित्राचं तुम्ही पारायण करा, म्हणजे तुमचा काय होईल? उद्धार होऊन जाईल. आणि 10व्या स्कंदाने फक्त आत्मदेवाचा उद्धार झाला. भगवान परमात्म्याची वैकुंठ धामाची प्राप्ती त्या आत्मदेवाला झालेली आहे फक्त 10व्या स्कंदाने. तर ऐका, मग पुढे आत्मदेवाने मार्गदर्शन केल्यानंतर आत्मदेवाला मार्गदर्शन केलं त्या गोकर्णाने, त्याचा उद्धार झाला. पुन्हा मग आता त्याची आई होती ती धुंदुकारीची आई. एके दिवशी त्याने त्याच्या आईला देखील म्हटले, आई मला पैसे दे म्हटले. आता ते आई कुठून पैसे देईल? बापाने तुला तिजोरीची चाबी दिली, पण आई त्याला काही देऊ शकली नाही. त्याने आईला देखील कंबरड्यामध्ये लाथ मारली. आता सांगा बरं तुम्ही, आईच्या कंबरात पोटच्या बाळाने लाथ मारल्यानंतर आईला आनंद होईल का दुःख होईल? काही बोलता नाही तुम्ही? दुःख झालं असेल का नाही? आणि ती बिचारी, तिला इतकं दुःख झालं आणि तिने आपलं जे जीवन होतं
ती जीवन एका विहिरीला बलिदान दिलेलं आहे. म्हणजे विहिरीमध्ये कुदून तिने काय केली? आत्महत्या केलेली आहे. असा पुत्र जन्माला आल्यानंतर आई वडिलांना दुःख होणार नाही तर काय होईल? कुपुत्र जन्माला आल्यानंतर तो दुःखालाच कारणीभूत असतो. अशा प्रकारे आई वडील दोघे निघून गेले आणि त्यानंतर पुढे मग याने 5 वेश्या राखलेल्या होत्या आणि त्या 5 वेश्या म्हणजे 5 स्त्रिया. आता त्या 5 स्त्रियांनी याला सांगितल्यानंतर याला करण्याच्या जवळ पैसा नव्हता आणि बाहेरची जी आता घरची पत्नी जी असते ना ती वेगळी आहे आणि बाहेरची स्त्री म्हणजे ती फक्त काय पाहते? मग आपल्यापासली संपत्ती जर नाहीशी झाली की ती आपल्याजवळ थांबते का? मग त्यावेळेला त्या वेश्या म्हणायच्या, धुंदुकारी म्हटले तुम्ही आता आम्हाला राजाच्या ज्या काही राण्या आहेत त्यांची जे काही दागिने आहेत ते आम्हाला आणून द्या म्हटले. मग हा काय करायचं तिचं त्यांचं ऐकून पाचींचं हा चोरी करण्याकरता जायचा होता. ब्राह्मण पण चौर्य कर्म करू लागला, चोऱ्या करू लागला. मग तो बघा राजाच्या राजमहलात गेलेला आहे आणि तिथून त्याने राण्यांचे सर्व दागिने कपाटामध्ये जे दागिने होते ती त्याने चोरून आणले आणि गठोडं बांधून आणलं रात्रीच्या वेळेला आणि आला त्या 5 वेश्यांजवळ. तिथं आल्यानंतर त्या वेश्यांनी विचार केला की याला पकडल्यानंतर समजा आता हे दागिने चोरीला गेले, आता दागिने शोधण्याकरता राजाचे शिपाई आल्याशिवाय राहणार नाही आणि ते शोध घेत जर इथं आले याला पकडलं म्हणजे आपलं देखील पितळ काय होईल? उघड पडेल. आणि त्यांनी विचार केला, याला प्रेमामध्ये घेतला त्यांनी पाचींनी आणि याला दारू पाजलं. दारू पाजल्यानंतर बघा श्रिया शास्ता त्यांची जी वाणी असते ना ती अमृतासारखी गोड असते. श्रिया म्हणजे सर्व नाही बरं, घरच्या पत्न्या ज्या असतात त्या आणि बाहेरच्या व्यभिचारी म्हणजे लक्षात येतं ना तुमच्या? तर त्या अमृतासारखी त्यांची वाणी असते. पण वस्ताऱ्यासारखं त्यांचं काय असतं? त्यांचं हृदय असतं. धनाच्या लोभाने स्वतःच्या पतीला मारण्याकरता कमतर ते मागे पुढे पाहत नाही. धन असं आहे की त्या धनाकरता स्वतःचा भाऊ बना, स्वतःच्या भावाचं काही वेळेला काय करून टाकीन सांगता येत नाही. लोभी माणसं आहे, लोभी. अरे धनाला काय धरतं इथंच राहून जाईल. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण, धन मिळवून कोटी सवे नवी रे लंगोटी बी नेत नाही ना मग इतका कशाला करतो? तर त्या वेश्यांनी याला मदिरा प्राशन करायला दिली आहे आणि फुल मदिरेमध्ये असल्यानंतर त्याला पलंगाला बांधून टाकलं आणि बांधल्यानंतर त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्याची मुंडकी दाबताय पण तो मरत नाही. कारण असं म्हणता की पापी माणसाला तरी तुम्ही त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पापी माणूस एकदम मरत नाही, त्याचा जीव जात नव्हता. शेवटी या वेश्यांनी काय केलं, तापलेली जी निखारी आहे कोळसे ते त्याच्या तोंडामध्ये डांबलेले आहे आणि त्याला असा त्याचा घात केलेला आहे. त्याला म्हणता आत्मघात. आणि आत्मघात झाल्यामुळे तो कोणत्या योनीला गेला? भूताच्या योनीला गेला. कोणत्या योनीला? तो भूताच्या योनीला गेलेला आहे. आणि मग आता तो मरण पावल्यानंतर त्याचा जो भाऊ आहे काही दिवसानंतर त्याला समजलं की माझा भाऊ देखील आणि आई देखील मरण पावलेली आहे. मग तो घरी आला आणि घरी आपल्या अंगणामध्ये झोपला. परंतु बघा मग तेव्हा मात्र त्याला दर्शन देतोय, वावटडीच्या रूपाने दर्शन दिलं. काही वेळेला वावटडीच्या रूपाने दिसायचं. वावटडी म्हणजे बवरी
आणि काही वेळेला बोकडाच्या रूपाने दर्शन देत होता, सिंहाच्या रूपाने दर्शन दिलं. हा. तो कधी हत्तीच्या रूपात, रेड्याच्या रूपात, कधी इंद्राच्या रूपामध्ये, असं वेगवेगळ्या रूपामध्ये त्या गोकर्णाला दर्शन देऊ लागला. शेवटी गोकर्णाने काय केलं, आपलं कमंडल मधलं पाणी होतं आणि ते मंत्रांनी अभिमंत्रित केलं आणि त्या भूताच्या योनीला गेलेला धुंदुकारी त्याच्या अंगावर टाकलं. ते भूत बोलू लागलं, अरे गोकर्णा, अरे म्हटलं मी तुझा वडील बंधू तो धुंदुकारी आहे म्हटले, आणि मी भूताच्या योनीला गेलेला आहे. म्हटले बाबा, अरे माझ्या उद्धाराकरता काहीतरी कर म्हटलं. त्यावेळेला गोकर्ण बोलतोय, अरे धुंदुकारी, अरे मी गयेला जाऊन तुझ्या नावाने पिंडदान केलेलं आहे, श्राद्ध केलेलं आहे, आणि तुझा उद्धार झाला नाही. त्यावेळेला तो बोलतोय धुंदुकारी की गोकर्णा, अरे बाबा, तू जरी गयेला जाऊन माझ्या नावाने पिंडदान केलं, श्राद्ध केलं, तरी देखील माझा उद्धार होणार नाही, कारण ही केस फार वेगळी आहे म्हणे. 100 वेळा नाही, 1000 वेळा जाऊन मी तू जरी श्राद्ध केलं, पिंडदान केलं, तरी माझा उद्धार होणार नाही. अरे बाबा म्हटले, गोकर्ण म्हणतो, जर तुझा 1000 वेळा पिंडदान करून जर तुझा उद्धार होत नसला, मग कशाने होईल म्हटले. आता ते देखील मला माहीत नाही. त्यावेळेला धुंदुकारी म्हणतो, गोकर्णा बाबा, तुला सर्व काही माहीत आहे, म्हणून तू माझ्या उद्धाराकरता काहीतरी प्रयत्न कर. गेला तर तुझ्या त्याच्या कर्माने गेला तो भूताच्या योनीला, पण लहाना भावाला म्हणतो माझा काय कर, उद्धार कर. पण तो गोकर्ण होता, गोकर्णाने सर्व ऋषी मुनींना सांगितलं की माझ्या भावाचा उद्धार कशाने होईल. म्हणे बाबा गोकर्णा, अरे तुला जर माहित नाही तुझा भावाचा उद्धार कशाने होईल, तर आम्ही काय सांगू शकणार आहे. शेवटी सूर्यनारायण मावळणार होता, आता मावळण्याकडेच चाललाय सूर्यनारायण. तर त्या मावळत्या सूर्याला त्या गोकर्णाने बघा आपल्या कमंडलूमधून पाणी काढून आपल्या प्रभावाने जागीच्या जागी थांबवलं आणि सूर्यनारायणांना विचारलं, सूर्यनारायण प्रभू म्हटले, माझा भाऊ भूताच्या योनीला गेलेला आहे, प्रेताच्या योनीला गेलेला आहे, तर माझ्या भावाचा उद्धार कशाने होईल. त्यावेळेला सूर्यनारायण प्रभूंनी सांगितलं, म्हटले गोकर्णा, तुझ्या भावाचा उद्धार तुला व्हावा असं जर वाटत असलं तर श्रीमद भागवत महापुराण याच्या संहितेचं तू पारायण कर, आणि ती जर तू पारायण केलं तर तुझ्या भावाचा काय होईल, उद्धार होईल. बघा, मावळणाऱ्या सूर्याला जागीच्या जागी थांबवण्याची शक्ती आपल्या या भारतामधल्या जे काही पूर्वी होऊन गेलेले आहे भक्त देवाचे, त्यांच्यामध्ये पावर होती, इतकी ती त्यांची भक्तीची शक्ती होती. पण हा जो